जेव्हा संध्याकाळी राहुल ऑफिसवरून घरी आला तेव्हा रोजच्या प्रमाणे मैनाबाईने पटकन जेवण गरम करून त्याच्यासाठी ताटात वाढले. राहुल ताबडतोब त्याच्या रूममध्ये गेला. कपडे बदलले, हात आणि तोंड धुवून जेवायला बसला. तुम्ही जेवलात? नेहमीप्रमाणे राहुलने सवयीप्रमाणे तोंडात पहिला घास घेण्यापूर्वी प्रश्न विचारला. हो, मी जेवले आहे, मैनाबाई यांनीही नेहमीप्रमाणे उत्तर दिले. आणि रोहन? राहुलचा दुसरा प्रश्न आला. जेवून त्याला झोप लागली आहे, मैनाबाई म्हणाली. मात्र आजकाल राहुल येईपर्यंत रोहन रोज झोपतो आणि रोजच्या राहुलला या प्रश्नाचं उत्तर आधीच माहीत आहे. त्यानंतरही उत्तर ऐकून त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया रोज दिसते. मन अपराधीपणाने भरलेले असते. दररोज मला वाटते मी लवकर घरी यावे, पण ऑफिसमध्ये खूप काम आहे. दिवसभर काही काम नसलं तरी संध्याकाळी एकामागून एक फोन आणि मीटिंग्स असतात, भेटीगाठी असतात. राहुल आपल्या अपराधीपणावर मात करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्यासारखा तो स्वतःची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय असं वाटत होतं. मैनाबाई काहीच बोलत नाहीत. राहुलच्या उशिरा येण्याचे कारण तिला माहीत आहे. घरी लवकर येऊ नये तो काय करेल? रिकाम्या भिंतीवरच्या आठवणींचे प्लास्टर ओरबाडून मनाला जखमा करत राहील का तो? होय, रोहनसाठी वाईट वाटते. त्या निष्पाप मुलाला अजूनही वडिलांच्या प्रेमाची आणि भावनिक सुरक्षिततेची गरज आहे. मात्र त्याला यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. वडीलच भावनिकदृष्ट्या तुटलेले असताना ते आपल्या मुलाला कसे सांभाळणार? राहुल स्वतः खूप भावूक झाला आहे. त्याला स्वतःला भावनिक आधाराची गरज आहे. तोही पूर्णपणे तुटलेला आहे. त्याचे जीवनही अकाली विस्कळीत झालेले आहे. जीवनाची बोट मध्येच डळमळीत आहे. ना अलीकडे किनारा ना पलीकडे किनारा. मैनाबाईने दीर्घ श्वास घेतला. राहुलने जेवण उरकून प्लेट वॉश बेसिनमध्ये ठेवली आणि रोहनला भेटायला गेला. मैनाबाई भांडी घासू लागली. राहुल रोज काही वेळ रोहनजवळ बसायचा आणि झोपेतही त्याचे लाड करायचा. सकाळी रोहन त्याच्या ऑनलाईन क्लासमध्ये बसल्यावर राहुल फक्त त्याच्या डोक्याला हात लावू शकतो आणि रात्री झोपल्यानंतर तो झोपेतच रोहनने डोकं त्याचं थोपटतो. राहुलचे डोळे भरून आले आणि त्याचा कंठ दांडून आला. रडावेसे वाटले, पण स्वतःला त्याने आवरले. झोपेत असतानाही रोहनच्या चेहऱ्यावर व्यक्त होणारी वेदना होती ती. थोडा वेळ त्याच्याजवळ बसल्यावर राहुल उठला आणि त्याच्या खोलीत गेला. किचनमधलं सर्व आवरून मैनाबाई रोहनजवळ आल्या. रोहन झोपेतच रडू लागला. मैनाबाई त्याला थोपटायला लागल्या. रात्रीच्या अंधारात मनाच्या कोपऱ्यात दिवसभर दडून बसलेले वेदना उठून हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवत होती. कविताला जाऊन किती महिने झाले आहे, पण जखम अजूनही ताजी होती. घरातील कामात आणि छोट्या रोहनची काळजी घेण्यात दिवस निघून जातो, पण रात्रीची भयानक शांतता आणि स्तब्धतेने एक वेदना आणि दुःख माझ्या छातीत स्वप्नासारखे स्थिर होते. रोहनच्या बालपणीच्या क्रियाकलांमध्ये, त्याच्या बाळलीलांमध्ये जसे कविताचे बालपण डोळ्यासमोर तळत राहते. कविताच्या जन्मापासून ते जाण्यापर्यंतच्या आठवणी एखाद्या चित्रपटासारख्या त्या मनाच्या पडद्यावर फिरत राहतात. कविता मैनाबाईंची एकुलती एक मुलगी, जिला तिने पापण्यांवर बसून वाढवले. नवऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर तिच्या जीवनाचा एकमेव आधार कविता तिच्या जीवनाचा आधार आणि हेतूही होती. तिला बघून त्यांनी आयुष्याची ती भयंकर वेदना सहन केली. कविताई त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होती. त्यामुळे त्यांची आपल्या मुलीबद्दलची ओढ आणि आपुलकीही खूप जास्त होती. कविता खूप संवेदनशील आणि गोड होती. ती केवळ दिसायलाच नाही तर गोड स्वभावाची देखील होती. आणि लहान वयातही ती लिहिण्या वाचण्यात हुशार होती. तिने खूप अभ्यास केला, म्हणूनच कमी वयात MBA करून तिला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर ती कॉलेजमधून सुट्टी घेऊन अहमदाबादला यायची. या सर्व धावपळी तिचा जीव मेटाकुटीला यायचा. तिची खूप धावपळ व्हायची. म्हणून मैनाबाईंनी शहरात एक रूम भाड्याने घेतली आणि ती तिथेच जाऊन राहू लागली. मुलीपासून दूर एकटीला घरात राहावे वाटत नव्हते. तिला एकटीला घर खायला उठत होते. म्हणून ती आपल्या मुलीसोबत शहरात भाड्याच्या खोलीत राहू लागली. आईसोबत असल्याने कवितासुद्धा खूप मदत झाली होती कविताला. आता तिला 2 वेळचे गरमागरम जेवण भेटत होते. हळूहळू मैनाबाईंचे शहरातच स्वतःचे फ्लॅट खरेदी केला आणि त्या दोघी मायलेकी तिथे राहू लागल्या. लहानसे जग होते त्यांचे, परंतु खूप सुंदर होते. 3-4 वर्ष असेच आनंदात निघून गेले आणि मग कित्येक आईप्रेमाने मैनाबाईलाही आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली. त्यांनी जवळच्या दूरवरच्या नातेवाईकांना कवितासाठी चांगला मुलगा शोधण्यास सांगितले आणि मैनाबाईला फारशी काळजी करण्याची गरज पडली नाही, कारण कवितासोबत काम करणाऱ्या राहुलला कवितासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मैनाबाईंनी राहुलला घरी बोलवले. त्यांना पहिल्या नजरेतच राहुल आवडला होता. त्याला आई वडील नव्हते. त्याचा मोठा भाऊ आणि बहिणी परदेशात राहत होते. राहुल त्यांना सुशील आणि सुसंस्कृत वाटत होता आणि त्यांनी आनंदाने लग्नाला होकार दिला.
राहुलचा भाऊ आणि वहिनी महिनाभरासाठी दोन्ही मुलांना घेऊन भारतात आले. मैनाबाईंनी लग्नात कोणतीही कसर सोडली नाही, कारण कविताशिवाय त्यांचे या जगात कोणीच नव्हते. मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. कविता सासरी गेल्यानंतर त्या एकट्याच राहिल्या होत्या, पण तरीही मुलीचे सुखी आयुष्य पाहून त्यांना आनंद झाला. इकडे राहुल कविताची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होता. तिच्यासाठी काय करू आणि काय नको असे त्याला झाले होते. दोघे खूप खुश होते आणि त्यांचा आनंद पाहून मैनाबाईंच्या मनाला मोठा दिलासा मिळाला. जीवनात सर्वत्र आनंदी आणि समाधान होते. पूर्वी त्यांचे आणि कविताचे छोटंसं कुटुंब होतं. आता त्यात राहुलची भर पडली आणि 2 वर्षांनी रोहनचा जन्म झाला. तेव्हा मैनाबाईला खूप आनंद झाला होता. जणू सर्व बाजूंनी आनंदाचा वर्षाव होत आहे असं वाटत होतं. रोहनच्या जन्मापासून राहुलने जिद्दीने मैनाबाईला त्यांच्यासोबत राहायला घेऊन गेला होता. आधी कविताची काळजी घेणे, मग लहान रोहनचे आगमन, जसे दिवस पंख लावून उडत होते. 6 महिन्यानंतर कविता पुन्हा कंपनीत रुजू झाली होती. मैनाबाई त्यांचा संपूर्ण दिवस रोहनची काळजी घेण्यात घालवत होत्या. तिच्यासाठी जणू कविताचं बालपण परत आलं होतं. पण फक्त 8 दिवसात त्यांचे आयुष्य बदलले. हसत खेळत असलेल्या सुखी संसाराला जणू कोणाची तरी नजरच लागली. सर्व खबरदारी घेतल्यानंतरही कविताला कोरोनाची लागण कशी झाली कळलेच नाही आणि पाण्यासारखा पैसा खर्च करूनही, मोठ्या रुग्णालयात उपचार करूनही कविता वाचू शकली नाही. मैनाबाईंच्या छातीत एक वेदना उठली. शेवटी त्या मुलीसाठी त्या काहीच करू शकल्या नाहीत, जिला तिने क्षणभरही डोळ्यांपासून दूर ठेवलं नव्हतं. ना तिची काळजी घेऊ शकल्या, ना तिच्या जवळ जाऊन बसू शकल्या, ना तिच्या डोक्याला हात लावून सांत्वना देऊ शकल्या. त्या हॉस्पिटलच्या बेडवर कविता एकटीच पडली होती आणि तिथूनच ती दुसऱ्या जगात निघून गेली. 9 महिने माझ्या पोटात ठेवून जिला जन्म दिला ती सोडून निघून गेली होती आणि मैनाबाई एकट्याच उरल्या होत्या हे स्वीकारणं किती अवघड होतं. कविताच्या जाण्याने मैनाबाई तर एखाद्या दगडासारखीच झाली होती. संपूर्ण जग निरर्थक वाटू लागलं होतं. आता आपलं म्हणायला कोणीच उरलं नव्हतं. मृत्यू मला का नाही आला? आता माझ्या आयुष्यात काय उरलं होतं? पण कविताचं सगळं आयुष्य तिच्यासमोर पडलं होतं. रोहनचं पालन पोषण, राहुलसोबत संपूर्ण जीवन जगायचे बाकी होते. फक्त एका जीवाची गरज होती, तर मृत्यू मला घेऊन गेला असता असा विचार करत मैनाबाई खूप रडायला लागली. पण कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. रोहन मोठ्या कष्टाने झोपतो आणि रडण्याचा आवाज ऐकून तो उठू नये म्हणून वयाच्या 4व्या वर्षी आई गमावली. तो कसा रोज रात्री आई उठून आईसाठी रडायचा. दिवसभरही तो घरभर आईचा शोध घेत राहायचा. रोहनसाठी मैनाबाईला छातीवर दगड ठेवून तिचे दुःख विसरावे लागले. कवितेच्या अनुपस्थितीमुळे सर्वांचेच आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. राहुलही खूप एकटा झाला होता. ती रोहनची काळजी घेण्यात स्वतःला व्यस्त ठेवत होती, पण राहुलला त्याच्या खोलीत एकट्याला कविताची कमी खायला उठत असेल. 8 महिने होऊन गेले होते, पण राहुल एकदाही हसताना किंवा मनमोकळेपणाने बोलताना दिसला नाही. फक्त यांत्रिकपणे काम करतो, ऑफिसला जातो. मैनाबाईलाही त्याची काळजी वाटत होती. डोंगरासारखं एकटं आयुष्य कसं जाईल? त्याला पुन्हा लग्न करावं लागेल आणि हे लक्षात येताच मैनाबाईला हृदयात बाण घुसल्यासारखं वाटलं. राहुलने दुसरं लग्न केलं तर आपलं काय होणार? तुटलेल्या हृदयाला एकच आधार असतो, रोहन. आणि जर राहुलची नवी बायको आली तर मी कोणत्या हक्काने पुन्हा या घरात राहू शकेल? कवितामुळे त्यांची राहुलची नातं आहे. आता ते बंधनही राहिलेलं नाही. मैनाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे घर सोडलं तर परत त्या घरात जाऊन कविताशिवाय कसं राहणार? आणि इथेही घराच्या कानाकोपऱ्यात कविताच्या आठवणींनी जगणं कठीण होत चाललं आहे. काळाच्या ओघात कविताचं निधन होऊन 1.5 वर्ष झालं. आता राहुलच्या कुटुंबियांनीही, त्याचा भाऊ आणि वहिनींनी आता त्याच्यावर दुसरं लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली होती. खुद्द मैनाबाईंचे नातेवाईकही राहुलच्या पुनर्विवाहाबद्दल शांतपणे विचार करू लागले. मानवी दृष्टिकोनातून मैनाबाईलाही हे देखील समजले की राहुलसाठी त्याच्या आयुष्यात कुणाची तरी साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु असे विचार करताना तिच्यामधली आई वेदनेने भरलेली असायची. मैनाबाई या 2 भावनांमध्ये सतत संघर्ष करत होती. मनावर दगड ठेवून त्यांनी राहुलला पुन्हा लग्न कर असं सांगितलं. राहुल डोकं खाली घालून गप्प राहिला. त्याचे भाऊ आणि वहिनी मैनाबाईलाच राहुलला लग्नासाठी राजी करण्याचा आग्रह करायचे. या गोंधळात काही दिवस गेले. इकडे मैनाबाई काही दिवसांपासून राहुलमधील बदल पाहत होत्या. तो आनंदी दिसत नव्हता, पण आता तो आरामात दिसत होता. पूर्वीसारखाच ताजेपणा पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो आता भडक रंगाचे कपडे घालून ऑफिसला जायचा. एके दिवशी तो रात्री परत आला तेव्हा त्याच्याकडून महागड्या परफ्यूमचा वास येत होता त्याच्या कपड्यांचा. मैनाबाईंच्या अनुभवी नजरेला सर्व काही समजले. लवकरच कळाले की त्याच्या भावाच्या एका ओळखीचा माणूस आहे. तो त्याच्या अमेरिकेतील एका नातेवाईकाची भाची आहे. लहानपणीच तिचे आईवडील एका अपघातात मरण पावले आणि ती तिच्या मामा मामीकडे मोठी झाली होती.
राहुलच्या भावाने राहुलला त्या मुलीला भेटायचं सांगितले. राहुल तिला भेटला आणि त्याला ती साधी मुलगी खूपच आवडली. काही भेटीत ती राहुलला आवडली. ती राधिका ही साधी घरगुती स्वभावाची मुलगी आहे. ती रोहनची काळजी घेईल. आम्ही आत्ताच येऊ शकणार नाही. तुम्हाला सगळं सांभाळावं लागेल. आम्ही राहुलला सांगितलं आहे की तो उद्या राधिकाला तुम्हाला भेटायला घेऊन जाईल. राहुलच्या भावाने मैनाबाईला फोनवर सगळं सांगितलं. मैनाबाईने त्याला धीर दिला आणि म्हणाल्या की मला या प्रकरणी काही बोलण्याचा अधिकार नाही. ना मी राहुलची आई आहे, ना कविता आता हयात आहे. हे राहुलचे वैयक्तिक बाब आहे. पण तरी मैनाबाईचे मन अचानक जड झाले. आईसाठी ही खूप कठीण आणि वेदनादायक परिस्थिती होती. त्या दिवशी कविताची आठवण करून ती दिवसभर रडत राहिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राहुल राधिकाला घेऊन घरी आला. मैनाबाईने शक्य तितके स्वतःवर नियंत्रण ठेवले. तिघांची खूप विचित्र अशी अवस्था होती. पण आता आपल्याला आयुष्यात काही काळ या परिस्थितीला सहन करावं लागेल. थोड्या औपचारिक संभाषणानंतर राहुल राधिकाला तिच्या घरी सोडायला गेला व त्यानंतर राधिका अनेकदा घरी येऊन गेली. मैनाबाई आणि रोहन सोबत बसायची, बोलायची आणि थोडा वेळ घालवायची. मैनाबाईला राधिका एक व्यक्ती म्हणून आवडली. निदान या परिचयापर्यंत तरी ती कोमल दिसत होती. पण मैनाबाईच्या आतल्या आईचं मन तिच्या कवितासाठी सतत रडत होतं. शेवटी दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. हे लग्न कोर्टातच होण्याचे ठरले होते. राहुलच्या सांगण्यावरून मैनाबाईला राधिकासाठी कपडे, दागिने वगैरे घेण्यासाठी जावे लागायचे. प्रत्येक क्षणी तिला कविताच्या लग्नाच्या वेळी केलेली तयारीची आठवण यायची. त्यावेळी मनात खूप उत्साह होता, खूप इच्छा होती आणि आता दुःखाला सीमा नव्हती. ठरलेल्या तारखेला राहुल आणि राधिकाच्या लग्नाला कोर्टाने मान्यता दिली आणि अखेर राधिका या घरात राहायला आली. मैनाबाईने त्यांचे आणि सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना गोंधळापासून वाचवण्यासाठी तिने छोट्या रोहनला कॉलनीच्या पार्कमध्ये नेले. रात्रीसुद्धा ती रोहनसोबत खूप लवकर रूममध्ये गेली. आज कविताच्या घरावर, तिच्या संसारावर, तिच्या नवऱ्यावर, सगळ्यावर नियंत्रण दुसऱ्याचं आहे. आज तिला कविताची अनुपस्थिती सर्वात तीव्रतेने जाणवली. ती रात्रभर रडली. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच जणू आयुष्यात काहीतरी वेगळं झाल्यासारखं वाटत होतं. सर्व काही बदलले होते. मैनाबाई उठली. नेहमीप्रमाणे रोहनला तयार करून ऑनलाईन क्लासला बसवले आणि नाश्ता बनवला. तोपर्यंत राधिकाही आली. मी तुम्हाला मदत करू? मला सांगा काय करायचे नाही, राधिकाने विचारले. नाश्ता तयार आहे, ते फक्त जेवणाच्या टेबलावर लावायचं आहे, मैनाबाई म्हणाली. राधिकाने नाश्ता टेबलावर ठेवला. नाश्ता झाल्यावर राधिका मैनाबाईला विचारत होती आणि कामात मदत करत होती. 2-3 दिवसात तिने स्वयंपाकघरातील बहुतेक व्यवस्था सांभाळली आणि कुठे काय ठेवले आहे हे सुद्धा तिने लक्षात ठेवले. आता मैनाबाईला इथं राहणं निरुपयोगी वाटू लागलं. आपल्या मुलीच्या आठवणी ज्या घरात आहेत ते घरनं सोडणं खूप वेदनादायक होतं. परंतु आता आपल्याला इथे राहण्याचा अधिकार नव्हता आणि हे उचितही नव्हतं. तसंच कविताच्या जागी तिच्या घरात दुसरं कोणीतरी राहणं हे आईसाठी कमी वेदनादायक नव्हतं. जेव्हा 4-5व्या दिवशी तिघेही जेवायला बसले तेव्हा मैनाबाई म्हणाली, मला आता माझ्या घरी जायचं आहे. तुमचं घर हे पण तुमचंच घर आहे. राहुल शॉक होऊन म्हणाला, बेटा आहे, पण ते घरही खूप दिवसापासून बंद आहे. मला वाटतं थोडी साफसफाई करून घ्यायला हवी. मैनाबाईला कारण सापडलं. तसं असेल तर 2 मजूर ठेवून आपण साफसफाई करून घेऊ. तुम्हाला जायची काय गरज आहे, राधिका म्हणाली. मोठ्या कष्टाने मैनाबाईंनी त्यांना खात्री दिली की ती काही दिवसांनी परत येईल आणि तिला आतासाठी जाऊ द्या. आजी, मी पण येतो तुझ्यासोबत, रोहनने मैनाबाईला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी मैनाबाई रोहनसोबत तिच्या घरी आली. राहुल त्यांना सोडायला आला. राधिकाने आग्रह केला आणि सोबत आली. संध्याकाळपर्यंत दोघांनी मिळून घर व्यवस्थित केले आणि जीवनावश्यक वस्तूही आणल्या. राधिकाने मैनाबाईला सर्वतोपरी मदत केली होती आणि मैनाबाईला प्रत्येक क्षणी तिला बघून कविताची आठवण येत होती. मोठ्या कष्टाने तिने आपल्या दुःखांवर नियंत्रण ठेवले. काम करत असताना मैनाबाईच्या तोंडून 1-2 वेळा कविताचं नाव निघालं. तिने राधिकाला कविता म्हणूनच हाक मारली. राधिकाही सहजपणे हसत हसत ती जवळ आली. हो, बोला ना, राधिकाने संकोचून आई हा शब्द तोंडातच ठेवला. मैनाबाईला ते आवडणार नाही असं तिला वाटले. आपल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ झालेली आई ही राधिकाला या घरात पाहून क्षणभर का होईना ती तिचं दुःख विसरून तिला आपली मुलगी समजून कविता म्हणून हाक मारते. पण त्यामुळे ती कविताची जागा घेऊ शकणार नाही. काही नाही बेटा, मी म्हणत होते की काम करून खूप उशीर झाला आहे. थकली असेल आता, तू आराम कर, मी चहा करून आणते. आज पहिल्यांदाच मैनाबाईने तिच्या तोंडून उत्स्फूर्तपणे राधिकाला बेटा म्हणून संबोधले. तुम्ही पण सकाळपासून काम करत आहात, तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा करून देते. एवढं बोलून राधिका किचनमध्ये गेली. मैनाबाई सोफ्यावर बसली. तिनं पाहिलं की आपल्या तोंडातून स्वतःसाठी बेटा शब्द ऐकून राधिकाच्या डोळ्यात ओलावा आला आणि चेहऱ्यावर आनंद. मैनाबाईने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली,
एक आपण आहे ज्याला आपल्या मुलीच्या निधनाने दुःख झाले आहे, आणि एक राधिका आहे जिने आपल्या आईवडिलांना अकाली गमावले आहे. शेवटी ती देखील कुणाची तरी मुलगी आहे. तिने त्यांची मुलगी कविताला काढून तिची जागा घेतली नाही. कविता अगोदरच एका अशा ठिकाणी गेली होती जिथून कोणीही परत येऊ शकत नाही. राधिका तर केवळ बळजबरीने तिच्या जागेवर ठेवण्यात आली आहे. आई वडील नसलेल्या मुलीला ओझं समजून मामा मामीने डोक्यावरून ओझे उतरवले. पहिल्यांदाच मैनाबाईने राधिकाबद्दल उत्स्फूर्तपणे सहानुभूती व्यक्त केली. कोणत्याही मुलीला एखाद्या पुरुषाशी लग्न का करावंसे वाटेल, तेही एका मुलाच्या वडिलांसोबत. तिचे सुद्धा भावी आयुष्याबद्दल आणि भावी जीवनसाथीबद्दल काही स्वप्न असतील. इतक्यात हा घ्या चहा. राधिकाने त्यांना चहा दिला आणि स्वतः रोहनला दूध आणि बिस्किटे खाऊ घालायला सुरुवात केली. 2 दिवस राधिकासोबत राहायला रोहन थोडा संकोच करत होता, परंतु तो आता तर राधिकाशी जरा कम्फर्टेबल झाला होता. तरी तो तिला आंटी म्हणत होता. मैनाबाई विचार करत होती की आता ती रोहनला राधिकाला आई म्हणून हाक मारायला सांगेल. मैनाबाईला हे विचारही असह्य होत होते, पण आता हेच सत्य होतं. रात्री राधिकाने जेवण बनवले आणि जेवल्यावर राधिका आणि राहुल त्यांच्या घरी गेले. मैनाबाईने रोहनला गोष्ट सांगितली आणि झोपू लावले. दुसऱ्या दिवशी दुपारी मैनाबाईच्या मोबाईलवर राधिकाचा कॉल आला. हॅलो, कशा आहात आई? आज मला घरी खूप एकटं वाटत आहे. तुम्ही कधी येत आहेत? राधिका विचारत होती. कालच तर मी इथे आले आहे. आता काही दिवस इथंच राहीन, मैनाबाई म्हणाली. राधिकाने लवकरात लवकर घर सांभाळे आणि मैनाबाईने इथेच राहावे अशी मैनाबाईंची इच्छा होती. जितका उशीर होईल तितके दुःखही वाढेल. शेवटी एक दिवस मैनाबाईला एकटं राहावंच लागणार आहे. मग कशाला तिने स्वतःला फालतू आसक्तीच्या खोट्या बंधनात जखडून घ्यावं. पण दुसऱ्या दिवशी स्वतः राधिका मैनाबाईंच्या घरी आली. राहुल तिला सोडून ऑफिसला गेला. राधिका म्हणाली, आज घरात तुमच्याशिवाय आणि रोहनशिवाय मला अजिबात करमत नव्हतं. जणू घर खायला धावत होते. कालचा दिवस मी मोठ्या कष्टाने घालवला आणि आज घरी राहावंसं वाटलं नाही. रोहन आणि मैनाबाईला पाहता तिचा चेहरा उजळला. राधिका दिवसभर आनंदी आणि मनमोकळी राहिली तिथे. रात्री सर्वांचं जेवण झाल्यावर ती घरी गेली, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर होती. अखेर 4-6 दिवसांनी तिच्या सांगण्यावरून मैनाबाईला पुन्हा राहुलच्या घरी यावं लागलं. मैनाबाईने विचार केला होता की काही दिवसांनी ती रोहनला इथे सोडून एकटीच घरी जाईल. आता ती रोहनलाही समजावते की त्याने राधिकाला आई म्हणावं. रोहनला अजूनही आईची आठवण येत होती, पण मैनाबाईच्या समजूतदारपणामुळे तो हळूहळू राधिकाला आई म्हणू लागला. आताही जेव्हा जेव्हा मैनाबाई जाण्याबद्दल बोलायची तेव्हा राधिका तिला थांबवायची. असेच काही महिने गेले. राधिका मैनाबाईला आई म्हणाली नाही, पण तिने नेहमीच तिला प्रेम आणि आदर दिला. मैनाबाईची इच्छा नसतानाही कविताची शेवटची खूण म्हणजे तिचा नातू रोहनशी असलेली ओढ राधिकाच्या चांगल्या स्वभावामुळे आणि आपुलकीमुळे तिथे जोडली जात होती. परंतु तिला तिथे राहण्यास संकोच वाटत होता आणि मन कठोर करून तिला जाताही येत नव्हतं. मग एके दिवशी अचानक राधिकाची तब्येत थोडी कमजोर होऊ लागली. ती आई होणार होती. राहुल पण आता पूर्वीसारखा आनंदी राहू लागला होता. माणुसकी असल्याने आणि एक स्त्री असल्याने मैनाबाईने राधिकाची अवस्था समजली. कविताच्या खाण्यापिण्याची जशी ती काळजी घेत असे तशीच राधिकाची ती काळजी घेत असे. कधी कधी ती विसरून जायची की ती कविता नसून दुसरी कोणीतरी आहे. राधिकाची तब्येत ठीक असताना राधिका ही मैनाबाईंची खूप काळजी घ्यायची. डोकं दुखत असेल तर दाबायची आणि बाम लावून द्यायची. यातून वेदना होत असतानाही त्यांना ती मदत करायची. राहुल राधिकाला वेळेवर दवाखान्यात घेऊन जात असे. राधिकाच्या प्रसूतीला 10 दिवसच उरले होते आणि अचानक कार्यालयातील आवश्यक कामासाठी राहुलला दुसऱ्या शहरात जावे लागले. त्याला जायचे नव्हते, पण राधिका आणि मैनाबाई म्हणाले की प्रसूतीसाठी अजून 10 दिवस बाकी आहेत, त्याने जावं. 2 दिवसात तर तो परत येणार आहे. राहुल निघून गेला आणि ज्या दिवशी राहुल सकाळी येणार त्याच रात्री मैनाबाई अचानक पाणी प्यायला उठली तेव्हा तिला राधिकाचा आक्रोश ऐकू आला. मैनाबाई तिच्या खोलीत गेली तेव्हा राधिका वेदनेने रडत असल्याचं तिला दिसले. मैनाबाईने खोलीत जाऊन पाहिले तर राधिकाला वेदना होत होत्या. ती रडत होती. कविता गेल्यापासून मैनाबाई कधीच या खोलीत आली नव्हती, पण तिला पाहून राधिकाला एक सुखद आश्चर्य वाटले. कविता गेल्यापासून मैनाबाई या खोलीत कधीच आली नव्हती, पण अजूनही राहुल आणि कविताचा फोटो ज्या ठिकाणी कविता जिवंत असताना होता आजही त्याच जागी आहे. हे पाहून मैनाबाईला एक सुखद आश्चर्य वाटले. राधिकाची अवस्था पाहून तिला हॉस्पिटलमध्ये नेणं आवश्यक होतं असे समजलं. मैनाबाईने लगेच टॅक्सी बुक केली आणि राधिकाची बॅग भरण्यासाठी कपाट उघडले आणि ती स्तब्ध झाली. त्यात कविताचे सर्व सामान अजून शाबूत होते. मैनाबाईचं हृदय धस्स झालं. राधिकाने कविताचे कोणतेही सामान काढले नव्हते. ते आत्तापर्यंत जपलं होतं. राधिका, तुझे कपडे आणि तू बाळासाठी आणलेले कपडे कुठे आहेत? मला हॉस्पिटलसाठी बॅग तयार करायची आहे, मैनाबाईने विचारले. राधिकाने भिंतीला लावलेल्या अलमारीकडे बोट दाखवले.
मैनाबाईंनी लगेच आवश्यक सामान पॅक केले आणि रोहनला उचलले. तोपर्यंत टॅक्सी आली. मैनाबाईने राधिकाला आधार दिला. तिला टॅक्सीत बसवले आणि ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. धीर धर, सर्व काही ठीक होईल. आपण फक्त 5 मिनिटात पोहोचू. मैनाबाई वेदनेत तळमळत असलेल्या राधिकाचं सांत्वन करत होती आणि टॅक्सी ड्रायव्हरला घाई करायला सांगत होती. 15 मिनिटात ते त्याच हॉस्पिटलमध्ये पोहोचले जिथे राधिकाचे उपचार सुरू होते. ती तिथल्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होती. बाहेर एका फॉर्मवर सही केल्यावर डॉक्टरांनी मैनाबाईला विचारले, तुम्ही पेशंटचे कोण आहेत? मी तिची आई आहे, मैनाबाई म्हणाली. तिला खूप दुखत आहे, लवकर बघा तिला. डॉक्टर म्हणतात काळजी करू नका, असे बोलून डॉक्टर राधिकाला लेबर रूममध्ये घेऊन गेले. मैनाबाई रोहनला घेऊन बाहेर खुर्चीवर बसली. आता त्यांनी राहुललाही फोन केला. तो वाटेत होता. सुमारे 2 तासानंतर नर्स आली आणि राधिकाला मुलगी झाल्याचं सांगितलं. 15 मिनिटांनी नर्सने एक छोटीशी बाहुली आणून मैनाबाईंच्या मांडीवर ठेवली. आपल्या धाकट्या बहिणीला पाहून रोहन आश्चर्यचकित आणि आनंदी झाला. काही वेळाने राधिकाला एका खाजगी खोलीत हलवण्यात आले. तू आता कशी आहेस? आता दुखत नाही ना? मैनाबाईने तिच्या बाळाला पाळण्यात झोपवताना आणि राधिकाच्या डोक्याला हात लावताना विचारले. मी ठीक आहे, राधिका हसत म्हणाली. तुझ्यासारखीच खूप सुंदर मुलगी आहे, मैनाबाई पाळण्याकडे बघत म्हणाली. रोहन त्या बाळाकडे बघत म्हणाला. मी माझ्या बहिणीला झोका देतो. राधिका म्हणाली, तुमची कविता परत आली. आपल्या प्रियजनांना गमावल्याचं दुःख मला समजतं. मी माझे आई वडील गमावले आहे. गेल्या 9 महिन्यापासून मी तुमची कविता तुम्हाला परत मिळावी म्हणून मुलीसाठी रात्रंदिवस कामना करत होते. राधिका जड अंतकरणाने म्हणाली. वेडाबाई, ही माझी नात आहे. तू या घरात आलीस त्याच दिवशी माझी कविता माझ्या आयुष्यात परत आली होती. तू माझी कविताच आहेस. मैनाबाई तिच्या केसांना हात लावत म्हणाली. खरंच आई. राधिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मैनाबाईला मिठी जोरात मारली व ती रडू लागली. व ती मैनाबाईला म्हणाली, आता मला सोडून कधीही जाऊ नकोस आई, कधी नाही. माझ्या मुली. मैनाबाई तिच्या पाठीवर थाप देऊन लागली. दरवाजाजवळ उभा असलेला राहुल आई मुलींची भेट पाहून डोळ्यात आलेले अश्रू पुसत होता. आज खूप वर्षांनी त्याचं कुटुंब पुन्हा एकदा पूर्ण झालं होतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, मैनाबाई आणि राधिकाचं मायलेकींचं हे अनोखं प्रेम तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.